खऱ्या अर्थाने याला स्टंट नाही म्हणू आपण, ही बुलढाणा शहरांची एक समस्या आहे। ही समस्या दाखवण्याकरता आज खरं म्हटलं तर या महाराष्ट्रातलं भारतातला अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सण तो म्हणजे दिवाळी। आणि दिवाळीला प्रत्येक घराघरामधनं नकारात्मक गोष्टी, नकारात्मक ऊर्जा, घाण ही बाहेर फेकण्याचं काम आपल्या हिंदू संस्कृतीत असतं। खऱ्या अर्थानं दिवाळीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आज कचरा प्रत्येक घराघरात जमा झालेला आहे। आज गेल्या 10 दिवसापासनं ते 7 दिवसापासनं पूर्ण बुलढाणा शहरात तथा माझ्या स्वतःच्या प्रभागात कुठल्याही प्रकारची घंटागाडी येत नाही, स्वच्छतेचे कर्मचारी येत नाही। त्याचा निषेध व या नगर प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून आज मी हा स्वतः सायकल चालून माझ्या पूर्ण वार्डातला घराघरातला कचरा जमा करून ह्या नगर परिषदेचे डोळे उघडण्यासाठी ह्या नगर परिषदच्या आवारात, नगर परिषदच्या गेटवर यांना मी दिवाळीचा बोनस म्हणावा किंवा दिवाळीचं गिफ्ट म्हणावं म्हणून हा कचरा या ठिकाणी आणून टाकला। खऱ्या अर्थानं बऱ्याचशा लोकांना किंवा काही असतील काही नेते किंवा कोणाला काहीतरी माझा स्टंट वाटेल, पण हा स्टंट नाही। हा बुलढाणा शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा मनापासून जो प्रश्न आहे तो प्रश्न मी आज उचललेला आहे आणि हा कचरा या ठिकाणी या प्रशासनावर आणून टाकलेला आहे। 14 प्रभागामध्ये 28 नगरसेवक आहे, त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांनी कचरा आणून टाकला, तुम्ही कसं काय टाकता आणून? मला माहित नाही 14 नगरसेवक असतील किंवा 14 प्रभागातले नगरसेवक असतील त्यांची काय भूमिका आहे, ते का बोलत नाही याच्यावर मात्र मी तर सांगू शकत नाही। पण तुम्हाला माहिती आहे गेला जेव्हा मी नगर परिषदचा नगरसेवक देखील होतो त्यावेळेस मी नगर परिषदच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी आंदोलन केलेले। मी शहरासाठी आंदोलन केले, मी माझ्या वार्डासाठी आंदोलन केले, मी माझ्या नागरिकांसाठी आंदोलन केले। ते लोक का बोलत नाही हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की तुमचा वार्ड जर का एवढा खराब आहे, तुमच्या वार्डात घंटागाडी येत नाही, सफाईचे कर्मचारी येत नाही, तर तुम्ही चुप्प का बसले तुम्ही या ठिकाणी? हे आर्थिक लाभापोटी ते चुप्प आहे का? सांगू नाही शकत, मी बोलू नाही शकत त्या विषयावर। त्यांचा आर्थिक लाभ आहे का कुठला लाभ आहे हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।